विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विद जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड, आपल्यासाठी घेऊन येत आहे विषय पायाभूत व्यावसायिक संदेशवहन, जो बीकॉम प्रथम वर्ष प्रथम सत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। या विषयामध्ये आपण या ठिकाणी पहिले प्रकरण बघणार आहोत, संदेशवहनाची ओळख। या प्रकरणामध्ये यापूर्वी मी 2 तास घेतलेले आहेत। त्यानंतर आपण तिसऱ्या या महत्त्वपूर्ण तासामध्ये या नंतर बघणार आहोत संदेशवहन प्रक्रियेची मूलभूत स्वरूपे किंवा प्रक्रियेच्या मूलभूत पद्धती किंवा संदेशवहन प्रक्रियेची मूलभूत माध्यमे, म्हणजेच बेसिक फॉर्म्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन। तर यामध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। संदेशवहन ही सांगण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया आहे। या प्रक्रियेच्या माध्यमातून विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विचार, मते, कल्पना, भावना, माहिती इत्यादी बाबी एका व्यक्तीपासून तो इतर व्यक्तीपर्यंत पोहोचविल्या जातात। अनेक घटक संदेशवहनाच्या प्रक्रियेला प्रभावित करतात। संदेशवहन प्रक्रियेची उद्दिष्टे, संदेशवहन क्रियेला प्रभावित करणारे घटक, वस्तूंचे प्रचंड प्रमाणावर करण्यात येणारे उत्पादन, मोठ्या प्रमाणावर करण्यात येणाऱ्या व्यवसायाच्या गरजा, विस्तृत बाजारपेठा अशा विविध कारणांमुळे संदेशवहनाची स्वरूपे निर्माण होतात आणि त्यामध्ये बदल घडून येतात। संदेशवहनाची काही स्वरूपे मूलभूत आहेत। संदेशवहनाच्या मूलभूत स्वरूपांबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रकार आहे, पहिलं मूलभूत स्वरूप आहे एकतर्फी संदेशवहन, वन वे कम्युनिकेशन। एकतर्फी संदेशवहन हे संदेशवहनाचे प्राथमिक स्वरूप आहे। संदेशवहनाची क्रिया ही 2 व्यक्तींमध्ये किंवा 2 पक्षांमध्ये घडून येते हे वास्तविक आहे। मात्र प्रत्यक्ष व्यवहार करताना अनेकदा एक व्यक्ती संदेश देते, दुसरी व्यक्ती संदेश गृहीत करते, परंतु प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही। अशा संदेशवहनाला एकतर्फी संदेशवहन म्हणतात। संदेश प्राप्त करणारी व्यक्ती एकतर प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही किंवा त्या व्यक्तीकडून कोणत्याही प्रक्रियेची अपेक्षाच केली जात नाही। एकतर्फी संदेशवहनाची एकच दिशा असते। संदेश प्राप्तकर्त्याकडून प्रतिक्रियेचा किंवा प्रतिसादाचा पूर्ण अभाव हे संदेशवहन एकतर्फी असल्याचे वैशिष्ट्य मानले जाते। संदेशवहनाच्या या स्वरूपामध्ये संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्त्याच्या भूमिका परस्परांशी संबंधित नसतात, परस्परांवर अवलंबून तर अजिबातच नसतात। येथे संदेशदात्याची भूमिका आणि संदेश प्राप्तकर्त्याची भूमिका परस्परांपासून वेगळी व स्वतंत्र असते। संदेशदात्याने दिलेला संदेश संदेश प्राप्तकर्ता स्वीकारतो व आपल्या पद्धतीने या संदेशाचा अर्थ लावतो। हा अर्थ बरोबर आहे किंवा नाही, संदेशदात्याच्या अपेक्षेनुसार आहे किंवा नाही हे तपासण्याची व समजून घेण्याची कोणतीही व्यवस्था येथे नसते। उदाहरणार्थ, आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर बातम्या सांगणारे निवेदक विद्यार्थ्यांना समजले किंवा नाही याचा अजिबात विचार न करता वर्गात शिकविणारे शिक्षक
परिषदेमध्ये लिहून आणलेले भाषण वाचवून दाखविणारे वक्ते, कारखान्यांच्या संघटनेमध्ये व्यवस्थापकाने दिलेले आदेश ही सर्व एकतर्फी संदेशवहनाचीच उदाहरणे आहेत. व्यवसायाच्या संदर्भात एकतर्फी संदेशवहन म्हणजे काय हे अगोदर समजून घेणं अपेक्षित आहे. व्यापार व उद्योगांच्या बाबतीत पूर्वी संदेशवहनाचे क्षेत्र मर्यादित होते. संदेशवहनाकडे व्यावसायिक, कारखानदार आणि व्यवस्थापकांच्या हातामधील एक साधन या दृष्टीनेच बघितले जात होते. या अवस्थेत संदेशवहनाचे क्षेत्र मुख्य व्यवस्थापकाने विभागीय व्यवस्थापकांनी निरीक्षकांनी सुपरवायझरला आणि सुपरवायझरने कामगारांना आदेश देण्यापुरते मर्यादित होते. कामगार किंवा खालच्या पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची क्रिया यामध्ये नव्हती. मोठ्या शहरात काही रस्ते फार अरुंद असतात. अशा रस्त्यांवर गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी फक्त एकाच दिशेने वाहनांची वाहतूक सुरू राहील अशा पद्धतीने व्यवस्था केली जाते. व्यवस्थापनाच्या विविध स्तरांवरून कामगारांना आदेश देण्याकरिता करण्यात येणाऱ्या संदेशवहनाच्या क्रियेचे स्वरूप हे रस्त्यांवरील एकाच दिशेने होणाऱ्या वाहतुकीप्रमाणे असते. ज्या कारखान्यामध्ये एकतर्फी संदेशवहन केले जाते तेथे कामगारांकडून, सुपरवायझरकडून किंवा निरीक्षकांकडून कोणत्याही प्रकारचा संवाद घडवून येण्याची अजिबात सोय नसते. सामान्यपणे एकतर्फी संदेशवहनामध्ये संदेशवहनाच्या क्रियेची दिशा वरून खाली असल्यामुळे अशा संदेशवहनाला वरून खाली संदेशवहन अर्थात इंग्रजीमध्ये त्याला आपण डाऊनवर्ड कम्युनिकेशन असे म्हणतो. एकतर्फी संदेशवहनाच्या क्रियेचे क्षेत्र फार मर्यादित व त्याचे स्वरूप एकांगी स्वरूपाचे असते. हे आपण यापूर्वी बघितलेले आहे. व्यवस्थापकाने फक्त आदेश द्यावयाचे व कामगारांनी कुठलाही प्रश्न उपस्थित न करता त्या आदेशांची अंमलबजावणी करावयाची अशी आजच्या काळातील कोणत्याही व्यवस्थापकांची समजूत असेल तर ती अत्यंत चूक आहे. आधुनिक काळात उत्पादनाचे कार्य फार तांत्रिक व गुंतागुंतीचे झाल्यामुळे कामगारांना त्यांच्या कामासंबंधी काही अडचण असल्यास व्यवस्थापकाने या अडचणींचे स्वरूप समजून घेऊन नंतर त्यांचे निराकरण करणे आवश्यक असते. अलीकडे कामगार संघटित व जागरूक असल्यामुळे कामगारांचे विचार, विविध प्रश्नांच्या बाबतीत असणारा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रश्न याबद्दल व्यवस्थापकांनी नियमित आस्था व जाणीव ठेवणे अपेक्षित आहे. एकतर्फी संदेशवहनाच्या प्रक्रियेत कामगारांची किंवा सहाय्यकांची बाजू समजून घेण्याची अजिबात व्यवस्था झालेली नसते. एकतर्फी संदेशवहनाच्या गंभीर मर्यादा आहेत. या प्रकारच्या संदेशवहन प्रक्रियेमध्ये संदेश प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया समजून घेतली जात नाही. त्याला संदेशाचा अर्थ नीट समजला किंवा काही अंशी समजला याचा सुद्धा विचार केला जात नाही. त्यामुळे संदेशवहनाची क्रिया पूर्ण होत नाही. एकांगीपणा व अपूर्णता या दोन कारणांमुळे एकतर्फी संदेशवहनाला संदेशवहनात म्हणायचे की नाही हा मुळीच मोठा प्रश्न आहे. या विवेचनावरून आपल्याला लक्षात आलं असेल
एकतर्फी संदेशवहन म्हणजे फक्त एका बाजूने दुसऱ्या बाजूला संदेश पाठवला जातो, त्यावरती प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नाही किंवा मिळण्याची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली नसते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे दुतर्फी संदेशवहन, टू वे कम्युनिकेशन. संदेशवहनाच्या क्रियेचे दोन्ही पक्ष जेव्हा परस्परांशी संदेशाची देवाणघेवाण करतात तेव्हा अशा संदेशवहनाला दुतर्फी संदेशवहन असे म्हटले जाते. या क्रियेमध्ये संदेशदात्याने संदेश दिल्यानंतर संदेश प्राप्तकर्त्याला तो व्यवस्थित समजला आहे किंवा नाही, त्याची यावर प्रतिक्रिया काय आहे हे समजून घेतले जाते. संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यांचे कार्य परस्परांशी निगडीत असते. दोघांच्याही भूमिका आणि वर्तणूक परस्परांवर अवलंबून असते. संदेशवहन प्रक्रियेचे दोन्ही पक्ष येथे जागरूक व सक्रिय असतात. दोन्ही बाजूंनी संदेशाची देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे संदेशवहनाच्या क्रियेमध्ये सातत्य राहते. उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ही क्रिया खंडित होत नाही. कारखान्याच्या संदर्भात संदेशवहनाच्या क्रियेचे स्वरूप दुहेरी असते. एका बाजूने प्रमुख व्यवस्थापक हा निर्माणी व्यवस्थापक, उत्पादक व्यवस्थापक व सुपरवायझर इत्यादी अधिकाऱ्यांच्या माध्यमाने कामगारांना आदेश देण्याचे कार्य करीत असतो, तर दुसरीकडे कामगार, सुपरवायझर, उत्पादन व्यवस्थापक व निर्माणी व्यवस्थापकांच्या माध्यमाने आपल्या प्रतिक्रिया, अडचणी, सूचना, प्रश्न इत्यादी माहिती प्रमुख व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवित असतात. अशा रीतीने दुतर्फी संदेशवहनाच्या क्रियेमध्ये दोन्ही पक्ष जागरूकपणे व सक्रियपणे भाग घेत असतात. दोन्ही दिशांनी किंवा दोन्ही बाजूंनी संदेशवहनाची क्रिया घडवून येते. त्यामुळे संदेशवहनाची क्रिया प्रभावी ठरते आणि संदेशवहन क्रियेची उद्दिष्टे सहजपणे गाठली जातात. दुतर्फी संदेशवहनाच्या क्रियेमध्ये संघटनेच्या अगदी भिन्न स्तरांवर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संदेशाची देवाणघेवाण होत असते. दुतर्फी संदेशवहनाच्या क्रियेमधील व्यवस्थापन स्तरांची किंवा पातळ्यांची ही भिन्नता लक्षात घेऊनच या प्रकारच्या संदेशवहनाला इंटरस्केलर कम्युनिकेशन असेही म्हटले जाते. दुतर्फी संदेशवहनाच्या क्रियेमुळे व्यवस्थापक आणि कामगार यांच्यामधील अंतर काही अंशी कमी होते. व्यवस्थापकांचे आदेश कामगारांपर्यंत तत्परतेने पोहोचविण्याची सोय ही जशी या पद्धतीमध्ये आहे, त्याचप्रमाणे कामगारांच्या अडचणी व प्रश्न याबद्दल व्यवस्थापकांना परिचित करण्याची सोय सुद्धा दुतर्फी संदेशवहन पद्धतीमध्ये आढळून येते. कामगारांचे सहकार्य मिळविण्याच्या दृष्टीने तसेच कामगारांचे, कारखान्याचे मालक, व्यवस्थापक आणि कामगार यामध्ये कायदेशीर सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने दुतर्फी संदेशवहन प्रक्रियेचे महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. तिसरं मूलभूत स्वरूप आहे समपातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये संदेशवहन. जे मी आता उदाहरण दिले इंटरस्केलर कम्युनिकेशन म्हणजेच समपातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये संदेशवहन. सर्व विभागांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा निर्माण करण्यासाठी विभाग प्रमुखांनी वेळोवेळी परस्परांशी संपर्क साधून महत्त्वाच्या बाबींची चर्चा करणे आणि सामान्य प्रश्नांची उकल करण्याकरिता
उपाय योजना करणे आवश्यक असते. संघटनेमधील सर्व विभाग प्रमुखांनी एकत्रित येऊन विचारांचे आदान प्रदान करण्याच्या क्रियेलाच समपातळीवरील अधिकाऱ्यांचे संदेशवहन असे म्हणतात. या प्रकारचे संदेशवहन दुतर्फीच असणार आहे हे यावरून स्पष्ट होते. समपातळीवरील अधिकाऱ्यांच्या संदेशवहन प्रक्रियेची दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत. या पद्धतीच्या संदेशवहनामध्ये जे अधिकारी किंवा ज्या व्यक्ती संदेशवहन करतात त्या सर्व एकाच संघटनेमध्ये आणि व्यवस्थापनाच्या एकाच पातळीवर काम करणाऱ्या असतात. दुसरे असे की या पद्धतीमध्ये दोन्ही बाजूंनी संदेशवहनाचे कार्य घडून येते. सामान्य प्रश्नावर आपले मत इतरांना सांगणे, प्रश्नांची उकल करणे, प्रभावी उपाययोजना सुचविणे हे या प्रकारच्या संदेशवहन प्रक्रियेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. अशा प्रकारचे संदेशवहन हे व्यवसायामध्ये संघटनेच्या वरच्या पातळीवरील अधिकाऱ्यांमध्येच होत असते असे समजणे चूक आहे. संघटनेच्या खालच्या पातळीवरील अधिकारी चर्चेसाठी एकत्रित आल्यास वैचारिक देवघेवीच्या या प्रक्रियेलाही समपातळीवरील अधिकाऱ्यांचे संदेशवहन असे म्हणता येईल. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामधील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन त्यांनी उत्पादन कार्याशी निगडीत असलेल्या काही तांत्रिक बाबींची चर्चा केल्यास अशा चर्चेला समपातळीवरील अधिकाऱ्यांचे संदेशवहन असे म्हणता येईल. एका विभागामध्ये काम करणारे सर्व कामगार किंवा कारखान्यामध्ये काम करणारे सर्व कामगार रीतसर एकत्रित येऊन त्यांनी उत्पादनाच्या प्रक्रिया, उत्पादन पद्धती व समस्यांबद्दल आपले मत व्यक्त केल्यास या प्रकारच्या संदेशवहनालाही समपातळीवरील अधिकाऱ्यांचे संदेशवहन उद्बोधले जाऊ शकते. समपातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या संदेशवहनाला प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक उपक्रमाच्या व्यवस्थापनात फार महत्त्वाचे स्थान असते. एकाच पातळीवरील अधिकाऱ्यांच्या संदेशवहनामुळे ज्यांचे कार्य हे परस्परांशी निगडीत आहे अशा व्यक्तींमध्ये कायदेशीर सहकार्याचा मार्ग प्रशस्त होतो. एकाच पातळीवरील या सर्व अधिकाऱ्यांनी परस्परांशी थेट विचारविनिमय केल्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सहकार्याने सोडविता येतात. अडचणींबद्दल चर्चा करून योग्य तो मार्ग काढता येतो. सर्व विभाग प्रमुखांनी धोरणे परस्पर पूरक राहतील अशी काळजी घेता येते आणि विभाग प्रमुखांमध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये काही कारणांमुळे संघर्ष किंवा विवाद निर्माण होण्याची शक्यता असल्यास वैचारिक देवघेवीच्या या प्रक्रियेमुळे कोणत्याही विवादाचे मूळ कारणच दूर करता येते. एकाच पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा स्पर्धा असते. या किंवा त्या कारणांमुळे काही अधिकारी एकमेकांचा द्वेष सुद्धा करीत असतात. एका पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये घडून येणारी संदेशवहनाची ही क्रिया निरंतरपणे सुरू राहिल्यास व चर्चेला योग्य दिशा व वळण दिल्यास एका पातळीवरील अधिकाऱ्यांची ही स्पर्धा नियंत्रित करता येते आणि संघटनेमध्ये सहकार्याचे वातावरण उत्पन्न करता येते. यानंतर आपण चौथा मुद्दा बघणार आहोत, जो आहे संघटनेतर संदेशवहन. म्हणजेच काय, संघटनेच्या बाहेर होणारे संदेशवहन. केवळ संदेश हा जो आहे
संघटनेच्या चौकटीपर्यंत मर्यादित न राहता तो संदेश चौकटीच्या बाहेर सुद्धा असतो, इतर व्यक्तींच्या सुद्धा उपयोगाला येत असतो. तर त्यामध्ये आपण बघू सविस्तर. प्रत्येक व्यावसायिकाचा, उद्योजकाचा आणि व्यवस्थापकाचा व्यवसायाच्या संघटनेच्या चौकटीबाहेर राहून काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांशी व व्यक्तींशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ, वस्तूचे ग्राहक, घाऊक व्यापारी, मध्यस्थ, किरकोळ व्यापारी, वाहतुकीची साधने उपलब्ध करून देणारे व्यावसायिक, जाहिरातदार, बँकांचे व्यवस्थापक, विमा कंपनीचे अधिकारी, शासकीय अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, राजकीय पुढारी इत्यादी व्यवसायामधील संघटनेच्या बाहेर कार्यक्षेत्र असणाऱ्या विविध व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करून वैचारिक देवघेव करण्याच्या क्रियेला संघटनेतर संदेशवहन असे म्हणतात. उदाहरणार्थ, हिंदुस्तान लिव्हर कंपनीने एका नवीन प्रकारचे साबण उत्पादित करून त्याची बाजारात विक्री करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले आहेत. या साबणाच्या बाबतीत ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे कंपनीला आवश्यक आहे. हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या व्यवस्थापकाने ग्राहकांशी संपर्क साधून आवड, अपेक्षा आणि विक्रीकरिता ठेवलेल्या साबणाच्या बाबतीत प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता केलेल्या पद्धतशीर प्रयत्नांना संघटनेतर संदेशवहन असे म्हणता येईल. बाजारपेठेचे संशोधन करण्याकरिता, विक्रीची व्यापक मोहीम राबविण्याकरिता, वस्तूची जाहिरात करण्याकरिता येणाऱ्या सर्वच प्रयत्नांचा संघटनेतर संदेशवहनामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या संदेशवहनामध्ये व्यवस्थापक किंवा इतर अधिकारी संघटनेच्या बाहेर कार्यक्षेत्र असणाऱ्या व्यक्तींना आपली बाजू समजावून सांगतात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात आणि अनुकूल निर्णयापर्यंत येण्याचा त्यांचा प्रयत्न ते करत असतात. त्यानंतर नंबर 5 आहे शाब्दिक संदेशवहन. व्यवसायामध्ये करण्यात येणारी संदेशवहनाची क्रिया ही शाब्दिक आणि अशाब्दिक अशा दोन्ही प्रकारची असू शकते. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा शब्दांच्या माध्यमातून संदेशवहनाचे कार्य केले जाते तेव्हा त्या संदेशवहनाला शाब्दिक संदेशवहन असे म्हणतात. हे शब्द लेखी स्वरूपात किंवा व्यक्तीने तोंडाने उच्चारलेले असतात. म्हणजेच शाब्दिक संदेशवहन हे लेखी व तोंडी असे दोन्ही प्रकारचे असू शकते. तोंडी संदेशवहन हे दोन व्यक्तींनी परस्परांसमोर येऊन केलेले संभाषण असू शकते, दूरध्वनीच्या माध्यमातून केलेले असू शकते किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले संभाषण सुद्धा असू शकते. त्यानंतर नंबर 6 अशाब्दिक संदेशवहन. अशाब्दिक संदेशवहन प्रक्रियेमध्ये संदेशदाता शब्दांचे माध्यम न वापरता संदेश देतो आणि संदेश प्राप्तकर्ताही शब्दांचे माध्यम न वापरता प्रतिक्रिया व्यक्त करतो. अशाब्दिक संदेशवहन प्रक्रियेमध्ये संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी जी माध्यमे उपयोगात आणली जातात त्यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव, शरीराच्या हालचाली, डोळे, मौन इत्यादी माध्यमांचा कौशल्याने उपयोग करून घेतला जातो. समाजामध्ये करण्यात येणाऱ्या संदेशवहन प्रक्रियेपैकी 65% संदेशवहन हे साधारणतः अशाब्दिक स्वरूपाचे मानल्याचे गृहीत धरले जाते.
अशाब्दिक संदेशवहन प्रक्रियेचे काही निश्चितच फायदे आहेत, हे जरी खरे आहे. व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये अशाब्दिक संदेशवहनाची क्रिया प्रसंगी शाब्दिक संदेशवहनापेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकते. परंतु अलीकडे ज्या प्रमाणावर व्यवहार केले जातात त्या पद्धतीने हे व्यवहार केले जातात. ज्या रीतीने व्यवसाय संघटित केला जातो, व्यवसायामधील क्लिष्ट कार्यपद्धती, बाजारपेठांचे विस्तृत क्षेत्र, या सर्व बाबी विचारात घेतल्या जातात. व्यवसायाचे अशाब्दिक संदेशवहनाची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होते. त्यानंतर आपण नंबर 7 चे संदेशवहन प्रक्रियेचे मूलभूत स्वरूप बघणार आहोत. औपचारिक संदेशवहन, त्यालाच आपण फॉर्मल कम्युनिकेशन असं आपण साधारणतः बऱ्याच वेळेस शब्द प्रयोग करत असतो. त्यासाठी संदेशवहनाच्या क्रियेमध्ये किती औपचारिकता आहे यावरून संदेशवहनाचे औपचारिक आणि अनौपचारिक संदेशवहन असे दोन प्रकार मानले जातात. औपचारिक संदेशवहन हे विशिष्ट व्यवसायाच्या किंवा उपक्रमाच्या चौकटीमध्ये संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता या दोन व्यक्तींमध्ये जेव्हा औपचारिक स्वरूपाचे संबंध अस्तित्वात असतात आणि संदेशाची देवाणघेवाण करण्याकरिता औपचारिक पद्धतीचा अवलंब केला जातो, तेव्हा अशा संदेशवहनाला औपचारिक संदेशवहन असे म्हटले जाते. औपचारिक संदेशवहनामध्ये पुढील बाबी अगोदरच निश्चित केलेल्या असतात. कुठल्या बाबी आहेत मग त्यामध्ये नंबर 1 ची बाब आहे, संघटनेमध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी कोणत्या व्यक्तीकडून आदेश प्राप्त करेल. नंबर 2 असेल, आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याची जबाबदारी कुणाची असेल. नंबर 3 आहे, प्राप्त आदेशाची अंमलबजावणी करणे हे त्यांचे काम नसल्यास संबंधित कर्मचारी हा आदेश कोठे पाठवतील. औपचारिक संदेशवहन हे प्रामुख्याने लेखी स्वरूपाचे असते. या पद्धतीने संदेशाची देवाणघेवाण करीत असताना शब्दांची विशिष्ट पद्धतीनेच योजना करण्यावर फार भर असतो. अशा प्रकारच्या संदेशवहनात संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींवर प्रत्येक वेळेस निश्चित स्वरूपाची जबाबदारी येऊन पडते व ठराविक कालमर्यादेमध्ये ही जबाबदारी पार पाडणे हे त्या व्यक्तीचे कर्तव्य असते. संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने या संदेशानुसार योग्य ती कार्यवाही न केल्यास संबंधित व्यक्तीला शिक्षा सुद्धा देण्याची व्यवस्था असते. औपचारिक संदेशवहन हे वरून खाली, खालून वर आणि एकाच पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये राहू शकते. यापैकी प्रत्येक प्रकारच्या संदेशवहनाचे विशिष्ट कार्य असते. त्यानंतर आपण बघणार आहोत अनौपचारिक संदेशवहन, जो की संदेशवहन प्रक्रियेच्या मूलभूत स्वरूपाचा शेवटचा भाग आहे. संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यामध्ये औपचारिक संबंध नसताना औपचारिक पद्धतीचा अवलंब न करता अनौपचारिक वातावरणामध्ये करण्यात येणाऱ्या संदेशवहनाला अनौपचारिक संदेशवहन असे म्हणतात. अनौपचारिक संदेशवहनामुळे संदेशाचा प्रसार कमी वेळात जास्तीत जास्त होत असतो. म्हणजे अनौपचारिक संदेशवहन सुद्धा एक प्रकारे महत्त्वपूर्ण असतं. सामान्य संदेशवहन जे आहे ते साधारणतः अनौपचारिक पद्धतीनेच केलं जातं. ही होती संदेशवहन प्रक्रियेची मूलभूत स्वरूपे. धन्यवाद मित्रांनो.
यानंतर पुन्हा तुमच्यासाठी मी या विषयावरती पुढील काही पॉईंट्स घेऊन येणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते त्या ठिकाणी बघू शकणार आहात.